डायबिटीस रेमिशन आणि रिव्हर्सल याच्यामधला नेमका फरक काय? डायबिटीस रेमिशन म्हणजे डायबिटीस आणि त्याच्याबरोबर असोसिएटेड म्हणजे अंडरलाइंग डिसीज प्रोसेस जी असते ती सर्टन कालावधीसाठी आपण थांबवतो, त्यालाच डायबिटीस रेमिशन असं म्हणतात. आणि या उलट डायबिटीस रिव्हर्सल म्हणजे अंडरलाइंग डिसीज प्रोसेस संपूर्णतः थांबवणे आणि डायबिटीस कायम स्वरूपाचा नष्ट करणे म्हणजे डायबिटीस रिव्हर्सल. तर बहुतांशी अशा काही स्टडीज सांगतात की साधारण 46% डायबिटीस लोकांमध्ये डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो इंटेन्सिव्ह लाईफस्टाईल मॉडिफिकेशन प्रोग्रामच्या द्वारे. बहुतांशी पेशंटमध्ये टाईप 2 डायबिटीस की जो जीवनशैली चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळे निर्माण होतो आणि जे लोक लठ्ठ आहेत किंवा ज्यांचा बॉडी मास इंडेक्स हा 26-27च्या पुढे असतो त्या लोकांच्या डायबिटीस रिव्हर्स होण्याची शक्यता किंवा रेमिशन होण्याची शक्यता ही दाट असते. पर्यायानं टाईप 1 डायबिटीस किंवा टाईप 1.5 लाडा डायबिटीस की जो आपण रिसेंटली निदान केलं होतं त्या डायबिटीस मध्ये रिव्हर्स होण्याची शक्यता अतिशय दुर्मिळ असते. डायबिटीस रिव्हर्सल हा साधारण जर HbA1c तुमचं 6.4% खाली आलं आणि फास्टिंग 100च्या आत आणि पोस्ट प्रँडियल 140च्या आतमध्ये जर आली आणि ती सातत्यानं आली तर खऱ्या अर्थानं डायबिटीस तुमचा रिव्हर्स झाला असं म्हणूयात.